हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे उपवासाची इडली। एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनते। तुम्हाला ओळखायला येणार नाही एवढी छान स्पॉन्जी व्हाईट आणि टेस्ट पण एकदम मस्त, एकदम स्पॉन्जी बनते। पहा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। चला तर आता नवीन असाल तुम्ही व्हिडिओवर तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि याच बरोबर आपण बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी उपवासाची आणि बनवणार आहे खोबऱ्याची चटणी उपवासाची। ती सुद्धा एकदम टेस्टी आणि डिलिशियस बनते। एकदा नक्की करून पहा तुम्ही उपवासाला। मी नवरात्रीत बनवली ती। सगळ्यात पहिले आपण घेऊ एक मोठा कप मध्ये घ्यायचं आपल्याला भगर घ्यायची, म्हणजे वरईचे तांदूळ, म्हणजे उपवासाची भगर। आणि 3 चम्मच साबुदाणा घ्यायचा। ते सगळं पहिले आपला भगर पाण्याने 2-3 वेळा चांगला धुवून घ्यायचा स्वच्छ। फ्रेंड्स, जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला, आणि फ्रेंड्ससोबत सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले आपण भगर 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलं आहे भिजायसाठी। आणि त्यासोबत आपल्याला साबुदाणासुद्धा धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून तो किमान हे दोन्ही पदार्थ आपल्याला 2 तास भिजून घ्यायचे आहे। आणि आता चला तर ते भिजतात तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया उपवासाची, म्हणजे शेंगदाण्याची चटणी सगळ्यात पहिले बनवूया। पहिले शेंगदाणे आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे। छान प्रकारे भाजायचे शेंगदाणे आणि त्यावरची जी साल असते भाजल्यानंतर ते थंड होऊ द्यायचे शेंगदाणे। त्यावरची साल हाताने चोळून काढून घ्यायची आणि ते गाळून घ्यायचे, म्हणजे सालपट त्याचे फोल वेगळे पडतात आणि शेंगदाणे आपल्याला मिळतात वेगळे। ज्या पद्धतीने आपण हा झारा वापरला आहे याने एकदम इझी पद्धतीने आपण ते वेगळे करू शकतो, कचरा न होता घरामध्ये। चला तर शेंगदाणे आपण व्यवस्थित साफ करून घेतले आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकायचे, सगळे बारीक आपण जे भाजलेले होते ते शेंगदाणे टाकायचे आणि त्यामध्ये टाकायची हिरव्या मिरच्या 5-6, 1 इंच अद्रक टाकायचं कट करून थोडं, आणि जिरं टाकायचं, 1 चम्मच मीठ टाकायचं आणि 1 चम्मच 2 चम्मच टाकायचे याच्यामध्ये साखर, कारण की आपलं शेंगदाणे जास्त आहे त्यामुळे। आणि हे थोडे बारीक करून घ्यायचे। यामध्येच मग टाकायचं आपल्याला 2 चम्मच लिंबूचा रस। मी लिंबाचा रस वर्षभरासाठी काढून बनवून ठेवत असते। तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते मी, त्यानुसार तुम्ही करू शकता। वर्षभर आपल्याला लिंबाचा रस टिकू शकतो। तर त्यामध्येच टाकलं मी 1 कप पाणी आणि मिक्सरला आणखी फिरवून घेतला एक वेळेस। ही पूर्ण चटणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। यासाठी आपण तडका बनवूया। तर सगळ्यात पहिले 1 चम्मच तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकायचं जिरं। जिरं तळतळलं का ते याच्यामध्ये आपण कढीपत्ता पण वापरू शकतो, पण मी वापरला नाही आहे। आणि हे तेल, तडक्याचं तेल त्या चटणीवर टाकायचं। आपली एकदम चटकदार चमचमीत अशी चटणी उपवासाची तयार झाली आहे शेंगदाण्याची। अशा पद्धतीने तुम्ही ही चटणी उपवासाच्या आपल्या डोशासोबत, इडलीसोबत, ढोकळ्यासोबतसुद्धा खाऊ शकतो। सगळ्यात आता आपण दुसरी चटणी बनवूया तर खोबऱ्याची। सगळ्यात पहिले आपण खोबरं बारीक करून घेतलं आहे, ओलं खोबरं, आणि याच्यामध्ये आपल्याला 2-3 चम्मच शेंगदाणे टाकायचे आहे बाइंडिंगसाठी थोडं। आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण टाकूया खोबरं 1 वाटी बारीक करून घेतलं आहे ओलं खोबरं। ओलं खोबरं नसेल तर आपलं सुकं खोबरं हे गरम पाण्यामध्ये 15 मिनटं भिजू टाकायचं, म्हणजे ते आपण वापरू शकतो। याच्यामध्ये 4-5 मिरच्या टाकायच्या। अद्रक याच्यामध्ये वापरायचं नाही। 1 चम्मच जिरं टाकलं आहे, 1 चम्मच मीठ टाकायचं, 1 चम्मच साखर टाकायची याच्यामध्ये, आणि लिंबाचा रस टाकायचा 2 चम्मच। त्यांनी साखरेने गोड टेस्ट येते आणि लिंबाने आंबट, म्हणजे गोड आंबट खूप छान टेस्ट लागते या चटणीची। आणि मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं। आणि याच्यामध्येच आपल्याला 1 वाटी पाणी लागणार आहे। आपल्याला जेवढी पातळ चटणी लागते त्यानुसार पाणी टाका तुम्ही तुमच्या हिशोबाने।
आणि आपली चटणी एकदम चमचमीत, एकदम टेस्टी चटणी रेडी होते. ही सुद्धा आपण कोणत्या पण म्हणजे उपवासाची पकोडे असो, उपवासाची मेदूवडा असो, त्याच्यासोबत एन्जॉय करू शकतो. मी त्याची उपवासाचे पदार्थ जे जे आहे, मेदूवडा आहे, दहीवडा आहे, उपवासाचे पकोडे आहे, याची पूर्ण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर तुम्ही तिथून जाऊन व्हिडिओ नक्की पहा. आणि एकदम टेस्टी बनते ही चटणी. एकदा अशा प्रकारे नक्की करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स. आणि पुढे मी आणखी बारीक टिप्स तुम्हाला सांगणार आहे, बारीक बारीक टिप्स, तर तुम्ही नक्की करून पहा. चला तर आपला साबुदाणा भिजला आहे आणि भगरसुद्धा भिजली आहे. सगळ्यात पहिले आपल्याला भगरीचं पाणी, जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. छान प्रकारे आपली भगर भिजलेली आहे आणि मिक्सरला आपण वाटून घेणार आहे. सगळ्यात पहिले मोठं भांडं घ्यायचं मिक्सरचं, त्याच्यामध्ये भगर टाकायची. याच्यामध्ये आपल्याला पाणी जास्त वापरायचं नाही, कारण की आपली भगर ऑलरेडी भिजलेली आहे. तर सगळी भगर आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहे, कारण की मी मोठं भांडं घेतलं आहे मिक्सरचं. आणि आपल्याला यामध्येच आपला भिजलेला साबुदाणासुद्धा टाकायचा आहे. सगळ्यात पहिले आपण जी भिजलेली भगर आहे ती 2 चम्मच वेगळी काढून ठेवूया, 2-3 चम्मच. आणि जो भिजलेला साबुदाणा आहे तो सुद्धा आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा. आणि याच्यामध्ये वापरणार आहे आपण 5 चम्मच फ्रेश दही. जास्त आंबट नसायला हवं दही. आणि याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही, कारण की जास्त पाणी वापरायचं नाही, थोडंफार वापरू शकतो आपण, 2-3 चम्मच लहान. आणि मिक्सरला हे वाटून घ्यायचं, कारण की आपली भगर ऑलरेडी भिजलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही. याच प्रकारे आपलं बॅटर असलं पाहिजे, जास्त पातळ नसलं पाहिजे, कारण की आपली इडली व्यवस्थित होणार नाही. सगळ्यात पहिले याच्यामध्ये आपण टाकणार आहे 1 चम्मच मीठ. आणि हे बॅटर चांगलं 5 मिनटासाठी फेटून घ्यायचं आहे, एकच डायरेक्शननी, म्हणजे घड्याळाच्या दिशेने आपल्याला 5 मिनटं हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे. आणि ज्यामध्ये आपण कढई करणार आहे, ज्या भांड्यामध्ये, त्या भांड्यामध्ये पाणी उकळायला लावायचं आहे. आणि आपली जी इडली पात्र आहे त्याला छान ग्रेसिंग करून घ्यायची आहे. तुपाने करू शकता किंवा शेंगदाण्याच्या तेलाने करायची, कारण की उपवासाची आपण इडली बनवत आहे. छान प्रकारे ग्रेसिंग करायचं, म्हणजे आपली इडली त्याला चिटकली नाही पाहिजे. तर आता आपलं ज्या भांड्यामध्ये आपण इडली लावणार आहे त्या भांड्यातलं पाणी उकळलं तेव्हाच या पिठामध्ये 1 चम्मच खायचा सोडा टाकायचा. तुम्ही फ्रूट्स इनो पण टाकू शकता याच्यामध्ये, अर्धा पॉकेट. चांगलं फेटून घ्यायचं 2 सेकंदासाठी. आणि हे पीठ इनो टाकल्यावर लगेच इडल्या बनवायला घ्यायच्या. समजा आपण लेट बनवलं तर इडली व्यवस्थित होणार नाही, त्याला फ्लफीनेस येणार नाही. हे चांगलं आपण बॅटर पूर्ण आपण इडली पात्रामध्ये भरून घेऊया छान प्रकारे. आणि या इडल्या आपल्याला किमान 15 मिनटं वाफवून घ्यायचे आहे. एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतात. तुम्हाला ओळखायला येणार नाही, इतकी छान बनते ही इडली. चला तर सर्व आपल्या इडली पात्र भरून घेतलं आहे. आणि इडलीचं पात्र आपण भांड्यामध्ये ठेवून झाकून किमान 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनटं झाले, पहा 15 मिनटं झाले. आता आपण इडली काढून घेऊया. आणि फ्रेंड्स, इडली थोडी थंड होऊ द्यायची, गार होऊ द्यायची, आणि नंतर ती काढायची. पहा किती स्पॉन्जी झाली आहे. आणि ही आपल्याला शेंगदाण्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणीसोबत एन्जॉय करू शकतो आपण. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशीच व्हिडिओ पहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फ्रेंड्ससोबत पण शेअर करा हा व्हिडिओ. आणि आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता. तर नक्की एकदा ऑर्डर करून पहा आणि अशा प्रकारे इडली बनवून पहा. उपवासाला एकदम पोटभरीचा प्रकार आहे हा, एकदम छान बनतो. एकदा नक्की करून पहा. आणि कसं झाली इडली तुमची ते मला सांगा कमेंट करून. थँक्यू.